श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा, भरभराटीचा आणि चांगला जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. धुळगण ब्लॉग या आपल्या परिवारात तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला नागपंचमीचा उपवास का करावा याबद्दल माहिती सांगणार आहे. श्रावण मास म्हणजे सणांचा महिना. या श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमीला आपण साजरा करतो. या नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात. त्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे? हिंदू धर्मशास्त्र त्याबद्दल नक्की काय सांगतं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 5 युगापूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्तेश्वर हा तिचा भाऊ. या सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्तेश्वरीला तिचा भाऊ नाग रूपात दिसला तेव्हा तिने त्या नाग रूपातलाच आपला भाऊ मानला आणि त्यावेळी नागाने वचन दिले, जी बहीण भाऊ म्हणून माझी पूजा करेल तिचे रक्षण नक्की मी करेल. आणि त्यामुळेच नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री, प्रत्येक महिला नागपंचमीचा सण साजरा करते. मित्रांनो, आजच्या काळात नाग उपलब्ध होत नाहीत, म्हणून स्त्रिया पाटावरती हळदीने नागाच्या 7 आकृत्या काढून त्याचे पूजन करतात. जर तुमच्या भागात शक्य असेल तर प्रत्यक्ष नागाचे पूजन करा. ते जास्त लाभदायक ठरते, कारण सजीव स्वरूपात ईश्वरी तत्व आकृष्ट करण्याची क्षमता कित्येक पटीने जास्त असते. नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व असे आहे की सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्नत्याग केला. तिने अन्न ग्रहण केले नाही आणि म्हणूनच या दिवशी स्त्रिया आपल्या भावाच्या नावाने उपवास करतात. त्या पाठीमागे भावना अशी असते की आपल्या भावाला चिरंतन आयुष्य लाभावं, अनेक आयुधनाची प्राप्ती व्हावी आणि तो प्रत्येक संकटातून आणि दुःखातून तारला जावा. जर प्रत्येक बहिणीने अर्थ मनाने देवी देवतांकडे अशी हाक मारली, अशी प्रार्थना केली तर त्याचा लाभ केवळ भावालाच होतो असे नव्हे तर बहिणीला सुद्धा त्याचा लाभ नक्की होतो. उपवासाचे फळ प्राप्त होतं. यासोबत नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र धारण करतात, नवीन अलंकार घालतात. त्या पाठीमागलं कारण नेमकी काय? सत्तेश्वरीचा भावासाठी शोक पाहून नागदेवता प्रसन्न झाली आणि तिचा शोक दूर करण्यासाठी तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी दिली आणि निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवलं. त्यामुळे सत्तेश्वरी समाधानी झाली आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र, नवीन अलंकार धारण करतात. स्त्रिया नागपंचमीला आपल्या हातावर मेहंदी काढतात. नागराज सत्तेश्वराच्या रूपात जेव्हा सत्तेश्वरीच्या पुढे उभे राहिले तेव्हा ते निघून जातील या भीतीने सत्तेश्वरीने त्यांच्याकडून म्हणजेच नागराजाकडून वचन घेतले की तुम्ही निघून जाणार नाही आणि माझी साथ सोडणार नाही. आणि ते वचन देताना सत्तेश्वरीच्या हातावर जे वचन चिन्ह निर्माण झालं त्याचं प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढते. जी स्त्री नाग आकृत्यांचे किंवा नागदेवतेचे भावपूर्ण पूजन करते तिला शक्ती तत्वाची प्राप्ती होते. या दिवशी स्त्रियांनी नागाची भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे प्रत्यक्ष आयुष्य नक्की वाढते. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा
करणं म्हणजे नागदेवतेस प्रसन्न करून घेणे. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने अशी प्रार्थना करावी, कारण जी स्त्री आपल्या भावाच्या उन्नतीसाठी देवाकडून कळकळून भावपूर्ण प्रार्थना करते, त्या बहिणीची हाक देवाच्या चरणी नक्की पोहोचते. तर हा नागपंचमीचा उपवास प्रत्येक स्त्रीने नक्की करावे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.